श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय. तर सलगर काकांच्या या सिरीज मध्ये आपण पुढे जे सलगर काकांनी आईला विचारलेले प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे किंवा त्यांचे अनुभव आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, आईंचे खूप लोकांना अनुभव येत असतात, तर ज्यांना ज्यांना अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी मी डिस्क्रिप्शन माझा मोबाईल नंबर देतो, व्हॉट्सअप नंबर, त्यावर तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला आपण सलगर काकांच्या अनुभवाकडे वळू. तर सलगर काकांनी प्रश्न केलेला, उपासना मंदिरातच येऊन का करावी. एकदा मी परमपूज्य आईने विचारलं की उपासना मंदिरामध्येच का करायची, घरी केली तर चालत नाही का. तेव्हा परमपूज्य आई मला एका अडगळ ठेवण्याच्या खोलीत घेऊन गेल्या व मला एक जड पेटी दाखवली व ती पेटी उचलण्यास सांगितले. काही केल्या ती पेटी उचलेना. मी खूप प्रयत्न केला, पण ती पेटी हलवणे मला एकट्याने काही शक्य झाले नाही. तेव्हा आईने हाक मारून आणखी 4 सेवेकरी बोलवले. आम्ही सर्वांनी मिळून ती पेटी बाजूच्या खोलीत सहजपणे नेऊन ठेवली. सेवेकरी निघून गेले. परमपूज्य आईने मला विचारले, तुला काही समजले का. मला अर्थात त्याच्या प्रश्नाचा रोग समजला नव्हता, त्यामुळे मी नाही असे उत्तर दिले. तेव्हा आई म्हणाल्या, ती अवजड पेटी तुला एकट्याने हलवता आली नाही, पण 4 जणांच्या साथीने ती तू हलवून इच्छित स्थानी ठेवू शकलास. भक्ती व उपासनेचेही तसेच आहे. आपण एकट्याने उपासना करण्याचा प्रयत्न केला व तो साधला नाही तर आपण निराश होऊन ती सोडून देतो, पण 4 जणांनी मिळून उपासना केली तर ती सुरू राहते. म्हणून मंदिरात येऊन सामूहिक उपासना करावी. अशा रीतीने मंदिरात येऊन उपासना का करावी या प्रश्नाचे उत्तर मला समाधान वाटेल अशा रीतीने त्यांनी दिले व मला ते पटलेही. आई म्हणाले की तुम्ही सर्वजण नित्य नियमाने मंदिरात येऊन जी उपासना करता ती देवाला पण आवडते व तो देव तुम्हाला आशीर्वाद देतो व तुमची इच्छा पण पूर्ण करतो, म्हणून नित्य नियमाने मंदिरात यावे. तर हा बघा, हा किती छान प्रश्न सलगर काकाने विचारलाय की मंदिरात उपासना येऊनच का करावी. आपल्याला पण खूप मोठी गोष्ट आहे की समजले की एकीचे बळ ही आपण सर्वांनी गोष्ट ऐकलीच होती लहानपणी. तसंच आईने ते पेटी उचलून सलगर काकांना सांगितलं, त्या प्रश्नाचं उत्तर दिले की उपासना मंदिरात येऊन करण्याचे फायदे काय. आता त्यावरच अजून एक प्रश्न त्यांनी केलेला, तो पण मी तुम्हाला सांगतो. एक निष्ठेने उपासना का करावी. एकदा मी 8 दिवस मंदिरात गेलो नाही, सलगर काका म्हणतो. तेव्हा आईने मला बोलवले पाठवून विचारले, तू मंदिरामध्ये का आला नाहीस. तेव्हा मी थोडा गुस्स्यामध्येच होतो, कारण 8-10 दिवसापूर्वी एकदा सर्वांसमक्ष आईने माझी काही कारणावरून कान उघडणी केली होती, त्यामुळे मी रुसून 8-10 दिवस मंदिरात गेलोच नव्हतो. आईने जेव्हा मला विचारले की का आला नाहीस 8 दिवस, तेव्हा मी म्हणालो की तुम्ही सर्वांच्या समोर बोलता व सर्वजण मला हसतात, म्हणून मी 8 दिवस आलो नाही. तेव्हा परमपूज्य आई म्हणाला की मी तुला एक गोष्ट सांगते. तुझ्यासारखा एक इसम समुद्राकाठी गेला व तो समुद्राच्या वाळूमध्ये फिरत असता त्याला शौचाची भावना झाली. तेव्हा तो समुद्रापासून काही अंतरावर शौचाला बसला. तो बसल्यानंतर काही वेळातच समुद्राला भरती आली व समुद्राची लाट येऊन त्याच्या कमरेपर्यंत भिजवून गेली. म्हणून तो उठला व थोडे पुढे जाऊन बसला. पुन्हा एक मोठी लाट आली व त्याला पाठीपर्यंत भिजवून गेली. म्हणून तो पुन्हा उठून थोडे पुढे जाऊन बसला. तर पुन्हा तिसऱ्यांदा एक लाट आली व मानेपर्यंत भिजवून गेली. त्यामुळे तो तसाच उठला व शौच प्रक्षालन न करताच निघून गेला. त्याने केलेली घाण पाण्याच्या लाटेने वाहून गेली, पण त्याने आपले अंग न धुतल्याने त्याच्या अंगावरची घाण तशीच राहिली. हे उदाहरण देऊन परमपूज्य आई म्हणाला की त्याची जशी घाण राहिली तशी मंदिराला न येण्यामुळे तुमची घाण शिल्लक राहू शकते. नित्य मंदिरात येऊन उपासना केल्याने तुम्ही या भवरोगातून मुक्त होऊन सद्गती प्राप्त करून घेऊ शकता. म्हणून नियमितपणे मंदिराला यायचे आहे. हे बघा, हा पण खूप मोठा मुद्दा, म्हणजे सलगरकाने खूप चांगला प्रश्न विचारलेला की पहिला प्रश्न विचारलेला की आपण उपासना मंदिरात येऊनच का करायची आणि एकनिष्ठेने पण उपासना करावी. हे बघा, आता कसं असतं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आपण मंदिरात जातो, उपासना करतो, पण एकनिष्ठेने उपासना, नियमितपणे उपासना फार गरजेचं आहे. कारण की देवाला आपण नियमितपणे आळवल्यावर देवच आपली हाक ऐकतो. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आईने आपल्याला ह्या गोष्टीचं पण खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलं आहे. तरी पण अजून एक असं खूप लोक सांगतात की मी उपासनेला जाते पण मला फळ मिळत नाही. त्याचं कारण असं आहे, आईच्या चरित्रामध्ये होतं, मी तुम्हाला सांगतो.
की आई काय सांगतात, एक बाई आलेली आणि त्या बाईनी प्रश्न केला, आई मी 6 वर्ष मी मंदिरात येते पण माझं मनाचं समाधान का होत नाही. तेव्हा आई म्हणाल तू येते पण तू आता आईने त्याला एक छान उदाहरण दिलं बघा. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषध देतात पण सांगतात की तुम्ही पथ्य पण पाळलेच पाहिजे. पथ्य म्हणजे काय, ते डॉक्टरांचे जे जे असेल हे खाऊ नये ते खाऊ नये ते पथ्य. तसं आई पण आपल्याला पथ्य पाळायला सांगतात. कुजगोरी करू नये, लावालावी करू नये, चहाडी करू नये, मंदिरातून सुटल्यावर एकमेकांशी न बोलता गपचूप घरी जावे. तर हे पथ्य आहे. आणि एक निष्ठेने एक मनाने उपासना करायची, कारण की तिकडे जाऊन आपलं मन जर घरात असेल किंवा बाहेर फिरत असेल तर त्याचा उपासनेचं फळ आपल्याला मिळत नाही. मग तुम्ही 6 वर्ष करा नाहीतर 20 वर्ष करा, तुम्हाला ते फळ मिळणार नाही. त्यामुळे एक मनाने एक निष्ठेने तुम्ही उपासना केली पाहिजे. मन लावून नामस्मरण करा. नामस्मरण करताना सहजासहजी आपल्याला मन लागत नाही. आपण फक्त माळ घेतो पण मन दुसरीकडे जात असतं. पण त्याला आपण परत मनाला आणायचं जागेवर. ही 1-2 दिवसाची गोष्ट नाही, ह्याला भरपूर वर्ष जातील. पण तुम्ही सातत्याने ही गोष्ट जर केली तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. आज तुम्ही 2 माळी घेऊन लक्ष लागतंय, उद्या तुमचं थोडं थोड्या वेळाने लक्ष लागेल आणि मग एक एक माळी एक एक मणीकडे आपलं जे एक एक नामाकडे आपलं लक्ष लागलं तर आपल्याला गुरुकृपाच झाली असं समजा. तर अशा प्रकारे सलगर काकांचे अनुभव चांगले चालू आहेत. जे जे सलगर काकांनी आईला प्रश्न विचारले खूप चांगले विचारले आणि आईने पण चांगल्या प्रकारे त्याला उत्तर दिले. तर हा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो आणि पुढचा एक व्हिडिओ मी असा बनवतोय की अनुग्रह का घ्यायचा, असं सलगर काकांनी प्रश्न विचारला. खूप लोकांना माहित नाहीये जे आईच्या मार्गात नाही की अनुग्रह म्हणजे काय, की अनुग्रह म्हणजे काय, तो कसा असतो. मी एक थोडस तुम्हाला सांगतो की हा एक तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओतच सांगतो, कारण की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये कंटिन्यू करताय. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय.